मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर थंबनेल वरून तुम्हाला समजलं असणारच आहे की आजचा व्हिडिओ हा आपला कशावरती असणार आहे। तर आजचा व्हिडिओ आहे तो आपला आहे तो थंडीमध्ये मेकअप हा कसा करायचा, न फाटणारा मेकअप, ग्लोइंग वाटणारा मेकअप आणि ड्राय न वाटणारा एकदम नॅचरल मेकअप वाटणारा, जो ऑफिस वेअर साठी, डेली वेअर साठी किंवा कुठे बाहेर जायचं असं काही फंक्शन असेल तर आपण मेकअप कसा करायचा, एकदम झटपट मेकअप 5 मिनिटात कसं तयार व्हायचं आणि कर्ली केसांचं आहे ते मॅनेजमेंट कसं करायचं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शिकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल, शेवटपर्यंत बघावे लागेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला, वाढताना आता सर्वप्रथम मी चेहऱ्यावरती काहीच नाही लावलेलं आहे आणि आमच्या बिल्डिंगच्या पाठी काम चालू आहे, भरपूर आवाज येत आहे। तर सर्वात पहिलं मी लावणार आहे मॉइश्चरायझर। चेहरा धुवून घ्यायचा आहे मस्त आणि सर्वात पहिलं तर मॉइश्चरायझर लावायचं आहे, जेणेकरून स्किन हायड्रेटेड होते जर मेकअप करायचा असेल तर। आणि आता थंडी आहे त्यामुळे मॉइश्चरायझर भरपूर वापरायचं की स्किन जे आहे ती पूर्ण ड्राय नको व्हायला, त्यामुळे असं मस्त असं मालिश करून घ्यायचं चेहऱ्याला। हे मेकअप करायच्या अगोदर तुम्ही 5-10 मिनिटं मॉइश्चरायझर लावून जर ठेवलात तर स्किन खूप अशी ग्लो करेल आणि पूर्ण मॉइश्चरायझर आहे ते स्किनमध्ये जाऊन मुरून जाईल असं। आणि जे पण प्रोडक्ट आपण चेहऱ्याला लावतो ते मानेला लावणं गरजेचं आहे, नाहीतर ते खूप वेगळं दिसतं। आणि बघा चेहऱ्याला पूर्ण मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे आणि तो थोडा वेळ सुकू द्यायचा असं आपल्याला, जेणेकरून पूर्ण असं स्किनमध्ये जाईल, मुरेल आणि स्किन आहे ते ग्लो करेल, ड्राय नाही होणार त्याच्यासाठी। आणि त्याच्यानंतर आपलं जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर त्याच्या मॉइश्चरायझरवरती सनस्क्रीन लावणं मस्ट आहे, खूप गरजेचं आहे सनस्क्रीन, कारण उन्हाची किरणं डायरेक्ट चेहऱ्यावरती येतात आणि मग खूप काळे डाग होतात आणि स्किन काळी होते, काळी पडते खूप। त्यामुळे मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे। जर तुम्हाला मॉइश्चरायझर नसेल लावायचं तर सनस्क्रीन असे भरपूर येतात जे मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन वगैरे असतात, असं तर तुम्ही एकच लावा आणि बाहेर जा, पण विदाऊट सनस्क्रीन जाऊ नका, खूप डॅमेज होतो चेहरा, खूप डॅमेज होतो त्यामुळे। आणि आता मॉइश्चरायझर आहे ते पूर्ण चेहऱ्यामध्ये मुरलं आहे, बघा कसं चमकत आहे चेहरा ते। आणि त्याच्यानंतर मी पॉन्ड्सचं बेबी क्रीम यूज करणार आहे। तर मला हलका फुलका मेकअप करायचा आहे थंडीमध्ये आहे तो ड्राय मेकअप नाही करायचा, जेणेकरून स्किन अजून फाटते किंवा म्हणजे अजून ड्राय दिसतो भरपूर। तर थंडीमध्ये आहे तो ऑइली जो मेकअप आहे तो ऑइली ठेवायचा, म्हणजे जेणेकरून स्किन हेल्दी राहते आणि प्लस मेकअपसुद्धा असं फाटलेला दिसत नाही, ड्राय दिसत नाही जास्त। त्यामुळे तर मी जास्त काही नाही करणार आहे, मेकअप एकदम सिंपल साधा असं करणार आहे। तर त्यासाठी मी बेबी क्रीम घेणार आहे, थोडीशीच घ्यायची आहे बेबी क्रीम। ही मी ऑनलाईन मागवली होती, माझ्या टोनची आहे ही। आणि त्याच्यानंतर असे टिप 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 सगळीकडे असे द्यायचे आहेत, मानेला विसरायचं नाही। आणि आता हे हातानेच करायचं आहे, बोटांनीच पूर्ण असं ब्लेंड करायचं आहे व्यवस्थित, डोळ्यांच्या खालून देखील असं मस्त असं ब्लेंड करायचं आहे। तुम्हाला दाखवते, जर तुमची ऑइली स्किन असेल तरी सुद्धा हे यूज करू शकता तुम्ही। आणि खूप जण असा विचार करतात की मॉइश्चरायझर आहे ते आमची ऑइली स्किन आहे तर मॉइश्चरायझर लावायची गरज नाही, आम्ही का लावायचं वगैरे, किंवा अजून ऑइली होते स्किन। तर असं काही नाही आहे, मॉइश्चरायझर ऑइली स्किन असो वा ड्राय स्किन असो मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे, थंडीमध्ये तर गरजेचंच आहे। पूर्ण आता ब्लेंड केल्यानंतर बेबी क्रीम चेहरा बघू शकता तुम्ही, असं मस्त असा एक वेगळा टचअप आल्यासारखं वाटतं चेहऱ्याला, मानेला विसरायचं नाही कोणतीही गोष्ट लावता वेळेस। आणि आता हे झाल्यानंतर तुम्ही कोणती कॉम्पॅक्ट पावडर आहे ते यूज करू शकता तुमच्या चेहऱ्यावरती, पण मी आता कॉम्पॅक्ट पावडर यूज नाही करणार। मला ऑइली मेकअप आवडतं, म्हणजे स्किन आहे ती अशी शाईन करत असेल ते मला फार आवडतं, तर त्यामुळे मी याच्यावरती पावडर नाही लावणार आहे। आता थंडी आहे त्यामुळे मला पावडर नाही आवडत लावायला, तर मी असंच ठेवणार आहे। मला असंच फेस खूप छान आवडतो, थोड्या वेळानंतर अजून तो आतमध्ये मुरल्यानंतर अजून छान दिसेल, तर तुम्हाला दिसेलच, समजेलच। आणि याच्यानंतर आता आय मेकअप करायचा आहे आपल्याला थोडासा। तर हे मी भरपूर जुनं आहे, खूप टाइम घेतला होता याला, मी घेतलं होतं ते
एकदम सिंपल असं साधं असं करायचं, त्यामुळे मी हा शेड थोडासा लावणार, एकदम लाईट लाईट. जर तुम्हाला डेली वेअरसाठी किंवा डेली ऑफिससाठी कुठे जायचं आहे, कॉलेजला किंवा काय अशा ठिकाणी जायचं जिथे असं डल नाही दिसायचं आहे, तर तुम्ही अशा प्रकारचा मेकअप करू शकता. एकदम सिंपल असं वाटतं आणि खूप छान सुद्धा दिसतो. जास्त हेवी नाही करायचं कोणतीच गोष्ट, आणि सगळ्या गोष्टी आहेत ते मी हातानेच लावणार आहे. आणि खरं तर मी तुम्हाला सांगते, मी दरवेळेस जो ब्लश आहे, इकडे आपण ब्लश लावतो, तर मी जी लिपस्टिक लावते त्याचाच ब्लश लावते. तर मी आता ही लिपस्टिक लावणार आहे किंवा हा शेड लावणार आहे, या दोघांपैकी कोणता तरी एक शेड लावेल. तर मी याचं जे आहे ते ब्लश तयार करते. तर लिपस्टिकची कोणती तुमचं लिक्विडवाली नाही, अशी जे नॉर्मल लिपस्टिक असते त्याचं तुम्ही ब्लश करू शकता. असं मस्त असे टिंब द्यायचे, असे अनुवटीवरती, नाकावरती आणि चीकवरती. आणि मी याचाच आय मेकअप आहे तो कधी कधी लिपस्टिकचाच करते. जो मी ब्लश लावते तोच इथे लावते. खूप छान वाटतं ते, थोडंसं वेगळं आणि युनिक वाटतं. आणि आता हे ब्लश आपला होममेड ब्लश. आणि खरं तर लिपस्टिकचं जे ब्लश आहे ना, तो खूप असं ग्लो करतो आणि खूप छान दिसतो, तुम्हाला बघा दिसेल. जर तुम्हाला खूप झटपट मेकअप आणि प्लस जास्त मेकअपसाठी पैसे नाही वेस्ट घालवायचे आणि खूप छान पण दिसायचं बाहेर कुठे जायचं असेल तर असे माझे घरेलू टिप्स यूज करून बघा. इकडे जास्त नका लावू, थोडंसं पुसून, जास्त जर वाटत असेल तर थोडंसं हाताने आहे ते पुसून घ्यायचं. मी आरशाने बघते, मला फोनमध्ये काय दिसतच नाही. आणि गालाला आहे ते मस्त असं ब्लेंड करून घ्यायचं गालावरती लिपस्टिक. आणि हे खूप नॅचरल वाटतं. मेकअप पण बघा असं वाटत नाही की हेवी मेकअप केला आहे किंवा काय. तुम्हाला ऑफिसला वगैरे जायचं असेल डेलीसाठी तर खूप छान वाटतं असं सिंपल लुक. हेवी मेकअप आपण लग्नामध्ये किंवा कुठे जायचं असेल तर ठीक आहे, पण लग्नामध्ये पण आजकाल हेवी मेकअप, जर आता आपण नवरीपेक्षा जर थोडेसे आउटसाइडेड आहोत किंवा फ्रेंड्स वगैरे लग्न आहे तर आपण काही हेवी जास्त मेकअप करून नाही जात. जर तुम्हाला हळदीला वगैरे जायचं असेल तर तुम्ही असं सिंपल साधा मेकअप करून जाऊ शकता. आणि हळद किंवा संगीतसाठी एकदम सिंपल लुक करा, खूप छान वाटतं सिंपल लुक आणि एकदम नॅचरल असा लुक वाटतो. बेबी क्रीम आहे ही जी पॉन्डची, त्याने खूप नॅचरल लुक वाटतो बघा. असं मेकअप हेवी मेकअप केल्यासारखं वाटत नाही, पण असं ग्लो देतो चेहऱ्याला आणि खूप फिनिशिंग देतो. त्यामुळे मला हे क्रीम खूप फार म्हणजे फार आवडते. ॲक्च्युली मी एक व्हिडिओ बघितली होती, ब्लॉगच बघितला होता, कोणातरी बघितला होता, आता मला नाव नाही आठवत आहे. तर तिने यूज केली होती, तर तिने त्याच्यावरती मेकअप करून दाखवला होता की कसं वाटतं ते नॅचरल लुक. तर ते बघितल्यानंतर मी ही ऑनलाईन मागवली होती आणि त्याच्यानंतर मी यूज करते. आता मला वाटते 6 महिन्याच्या वरती झालं असेल. पुढे बाहेर जायचं असेल तर लावायचं मस्त असं, आणि लिपस्टिकचं असं ब्लश वगैरे तयार करायचं मस्त, थोडं थोडंसं लावायचं, टिकली लावायची, लिपस्टिक लावायचं, झालं फिनिश. लगेच 5 ते 10 मिनिटात मेकअप तयार होतो. जास्त मेहनत करायचीच गरज नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला आयब्रो नीट करायचे आहेत, कारण आयब्रो माझे इथून पातळ आहेत भरपूर आणि आयब्रो मी केलेले नाही आहेत. तर थोडे थोडे आहेत ते आयब्रो वाढलेले आहेत, खालचे छोटे छोटे केस आहेत ते आलेले आहेत. आता बघू मी नंतर थोड्या दिवसानंतर जाईल. पूर्ण वाढल्यानंतर आयब्रो केल्याने की खूप छान असं त्याचं फिनिशिंग येतं. आणि मध्येच माझे बारीक केले होते आणि मध्येच मोठे होते, तर मला मोठे आणि ब्रॉड असे आयब्रो आहेत ते खूप आवडतात. आणि माझे मध्ये बारीक केले होते त्यांनी, त्या ताईंनी, तर दुसरीकडे केले होते. मी जिथून करते डेली तिथून नव्हते केले, त्या नव्हत्या, तर त्यामुळे त्यांनी बारीक केले होते. पुन्हा मला वाढवायला आता खूप वाढवावे लागतील, त्याच्यानंतरच त्याचा शेप आहे तो पुन्हा येईल व्यवस्थित. आणि पेन्सिलपेक्षा मला वाटतं जी आयब्रो पावडर येते तिने खूप छान फिनिशिंग येतं, पण आता ती माझ्याकडे नाही आहे, तर मला हेच यूज करावं लागणार आहे. ठीक आहे, घरेलू जुगाडाने आपल्याला मेकअप करायचा आहे. आणि बघा थोडेसे डार्क वाटत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लिपस्टिकला आहे तो लिप लायनर आहे ते पहिला लावून घ्यायचं, त्याच्यानंतर लिपस्टिक लावायची आहे. तर सर्वात पहिलं लिप लायनर लावून घेऊया आपण. आणि सर्वात पहिलं तर मी मेकअप करायच्या अगोदर ओठांना आहे लिप बाम लावून घेतला होता, त्यामुळे जास्त म्हणजे ओठ आहे ते फाटेले दिसत नाही. तर तुम्हाला थंडीमध्ये मेकअप करायचं असेल तर पहिलं लिप बाम लावणं गरजेचं आहे, कारण मग नंतर ओठ आहे तो खूप ड्राय होतात लिपस्टिक लावल्यानंतर, त्यामुळे लिप बाम लावणं गरजेचं आहे. लिप बाम लावा आणि त्याच्यानंतर लिपस्टिक लावू शकता तुम्ही. आणि आता लिप लायनर आहे तो लावून झालेला आहे माझं.
आणि चेहरा बघा असा ग्लो करत आहे. आणि तुम्हाला पावडर जर लावायची असेल तर तुम्ही पावडर लावू शकता, असं काही नाही की याच्यावरती पावडर नाही लावली पाहिजे. थंडीमध्ये पण लावू शकता पावडर, कोणती कॉम्पॅक्ट पावडर जी चांगली असेल ती लावा. पण मला तरी असंच आवडतं त्यामुळे मी असंच ठेवणार आहे. आणि आपल्याला हे असंच मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आता मी आय मेकअप तर केलेला आहे, तर त्याच्यावरती लावणार आहे मी आयलायनर. हे ग्रीन कलरचं आहे. हे लावल्यानंतर खूप छान वाटतं, मला तर खूप आवडतं हे. तर मी हे लावते कशावरती पण. तर हे लावायचं आहे हळूहळू अगदी. आता माझे डोळे तर असे आहेत, मी एकदम बारीक लावते, हेवी मला नाही आवडत, त्यामुळे एकदम नॉर्मल असं एकदम लाईट असं लावणार आहे मी. नंतर डोळे बघा लायनर लावल्यानंतर काजळ एकदम लाईट लावणार आहे मी. जास्त डार्क मला नाही आवडत एकदम असं. तर आपल्याला लाईटच मेकअप करायचं आहे त्यामुळे आपल्याला लाईटच काजळ, सगळ्या गोष्टी आपल्याला लाईटच लावायच्या, जास्त हेवी नाही करायचं. एकदम थोडंसं हायलायटर लावते मी, असं वरच्यावरच लावायचं. सगळ्या गोष्टी आहेत त्या मी, सगळे प्रोडक्ट जे आहेत ते मी हातानेच अप्लाय केले आहेत, हाताने सर्व लावून घेतलेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आता थोडंसं हायलायटर लावल्यानंतर बघा चेहरा असा चमकत आहे. म्हणजे असं उन्हात गेल्यानंतर असं वाटतं हे भगवान हे किती आवाज करतायत. आणि आता माझा मेकअप आहे तो पूर्ण फायनली झालेला आहे. आता आपल्याला केसांची हेअरस्टाईल आहे ती करायची आहे. तर त्याच्यासाठी माझे कर्ली हेअर आहेत हे बघा. आणि मी आता कुठे मला बाहेर जायचं आहे तर मी फणी नाही लावत, कारण की माझे केस आहेत ते असे 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 उभे आहेत. ज्यांचे कर्ली केस आहेत त्यांना माहीत आहेत की आमच्या बिचाऱ्यांची हालत काय असते. त्यामुळे आम्हाला केसांची खूप जास्त केअर किंवा खूप जास्त असं पॅम्पर करावं लागतं केसांना. ज्यांचे स्ट्रेट आहेत त्यांचे तर भाई वो तो गॉड गिफ्टेड लोक आहे. तर सर्वात पहिलं आता मला केस ओले करावे लागतील. आणि हे बघा मी केस आहेत ते थोडेसे ओले केलेले आहेत. जर तुमच्याकडे लिव्ह इन कंडिशनर असेल तर तो लावा तुम्ही आणि असे मस्त क्रंची क्रंची करा. आणि हे बघा केस थोडेसे असे वरती काढून घेते मी, जेणेकरून ते असे व्यवस्थित वाटतील. आणि खालचे जे केस आहेत ते असेच ठेवणार आहे हे बघा. आणि हे बघा एकदम इझी असे सिंपल साधी मी हेअरस्टाईल आहे ती केलेली आहे. थोडेसे केस पुढे घेतले कारण माझं कपाळ आहे तर खूप मोठा कपाळ आहे त्यामुळे. आणि आता मेकअप माझा आहे तो पूर्ण डन झालेला आहे लिपस्टिक लावल्यानंतर. अशाच नवीन नवीन टिप्ससाठी फॉलो करा. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल ते सुद्धा विचारा. आणि मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कोणत्या घेऊन येऊ ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी कमेंट वाचेल आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारा, जेणेकरून मी त्याचे आन्सर सुद्धा देईल. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय बाय, लव्ह यू गाईज, टाटा.